नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आमचे हिंगोली येथील प्रतिनिधी शेख मुख्तार यांनी दिलेली माहिती अधिकची आपण पाहू शकता. या ठिकाणी अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ हिंगोलीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे. आपण पाहू शकता. संपूर्ण माहिती आमचे प्रतिनिधी शेख मुख्तार यांनी दिलेली आहे. जाणून घेऊया सविस्तर. नाव सर आपलं? मी व्ही डी देशमुख, जिल्हाध्यक्ष अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा हिंगोली या संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष आहे. आणि आज आमच्या या संघटनेद्वारे या ठिकाणी लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की 1 सप्टेंबर 2025 रोजी शासनानं एक सर्वोच्च न्यायालयाने एक असा निर्णय दिलेला आहे की जेवढे काही शिक्षक लागलेले आहेत आत्तापर्यंत सगळ्या शिक्षकांना TET परीक्षा पास होणं आवश्यक असा एक निर्णय दिलेला आहे. आणि तो निर्णय हा वस्तुस्थितीशी निगडीत नाही. तो वयस्कर किंवा ज्यांची सेवा भरपूर झालेली आहे अशा शिक्षकांवर अन्याय करताना तो निर्णय आहे. आणि त्याच्यामुळं तो TETचा जो निर्णय आहे तो रद्द करावा अशा प्रकारच्या मागण्या आम्ही याच्या अगोदर राज्य शासन केंद्र शासनाकडे सुद्धा केलेल्या आहेत. आम्ही दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन केलेलं आहे. संसदेला घेराव घालून आम्ही शिक्षण मंत्री केंद्रीय यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे. परंतु याच्यावर अद्यापर्यंत निर्णय झालेला नाही. आणि त्या निर्णयाच्या अनुषंगानं आपल्या हिंगोलीच्या जिल्हा परिषदेनं TET पात्रता शिक्षकांनाच पदोन्नती देण्याचा घाट घातलेला आहे. तर हा चुकीचा आहे. सेवा ज्येष्ठता हा पदोन्नतीसाठी महत्त्वाचा निकष आहे. आणि त्याच्यामुळं आमचं एक महत्त्वाची मागणी आहे की सेवा ज्येष्ठतेप्रमाणे पदोन्नती द्या. जर TET आवश्यक असेल तर सर्वोच्च न्यायालयानं सर्व शिक्षकांना, देशातल्या सर्व शिक्षकांना TET पास होण्याकरता 2 वर्षाची मुदत दिलेली आहे. त्याच्यामुळं 2 वर्षाच्या आत कुठलंही कार्यालय कुठल्याही शिक्षकाला देशातल्या कुठल्याही लाभापासून वंचित ठेवू शकत नाही. त्याच्यामुळं आता ज्या पदोन्नत्या चालू आहेत जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत त्या पदोन्नत्या सेवा ज्येष्ठतेप्रमाणेच व्हायला पाहिजे. आणि जर त्यांना TETची आवश्यकता वाटलीच नंतर न्यायालयाला तर त्या शिक्षकांना 2 वर्षे TET करण्यासाठी दिले पाहिजे. अशी आमच्या महत्त्वाच्या ह्या 2 प्रमुख मागण्या आहेत. याची आमची महत्त्वाची पहिली एक मागणी आहे की सन 2011 पूर्वी लागलेल्या शिक्षकांना TET परीक्षेतून कायमस्वरूपी सूट देण्यात यावी. दुसरी मागणी आहे की जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत सुरू असलेल्या पदोन्नत्या सेवा ज्येष्ठतेप्रमाणे करण्यात याव्यात व न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून ज्या शिक्षकांना पदोन्नत्या मिळतील त्यांना परीक्षा पास होण्यासाठी 2 वर्षाची मुदत देण्यात यावी. या 2 प्रमुख मागण्या आहेत. त्याच्यासोबत आमच्या ज्या जिल्हा स्तरावरच्या काही मागण्या आहेत त्या अशा आहेत की प्रलंबित शिक्षकांच्या निवड श्रेणीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा. जेव्हापासून आपला जिल्हा अस्तित्वात आलेला आहे तेव्हापासून एकाही शिक्षकाला आपल्या जिल्हा परिषदेने निवड श्रेणी दिलेली नाही. दुसरा जो विषय आहे तो पात्र शिक्षकांना चट्टोपाध्याय वेतन श्रेणी लागू करावी. तो एक आमचा दुसरी मागणी आहे. त्याचबरोबर 17/4/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली विस्तार अधिकारी पात्रता यादी पूर्णपणे चुकीची असल्याने ती सेवा ज्येष्ठतेप्रमाणे लावण्यात यावी व त्यानुसारच विस्तार अधिकारी शिक्षण त्यांच्या पदोन्नत्या करण्यात याव्यात. प्रलंबित वैद्यकीय प्रतिपूर्तीची बिलं तात्काळ अदा करण्यात यावी. विशेष शिक्षकांना प्राथमिक पदवीधरची वेतन श्रेणी देण्यात यावी. DCPSमध्ये जमा असलेल्या रकमा संबंधित शिक्षकांच्या GPFच्या खात्यावर जमा करण्यात याव्या. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचा टप्पा क्रमांक 3चं बक्षीस तात्काळ वितरित करण्यात यावं ह्या आमच्या मागण्या आहेत. आणि त्या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी हे लाक्षणिक धरणे आंदोलन केलेलं आहे. याचं निवेदन आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे, महाराष्ट्राच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार या सर्वांना आम्ही निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या वतीनं आज पाठवणार आहोत. आणि आमच्या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत याच्याकडं जिल्हाधिकारी साहेबांनी शासनाचं लक्ष वेधावं यासाठी आमचे आंदोलन. हिंगोली येथून क्राईम नोट रिपोर्टर शेख मुख्तार.